वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या पाण्याखाली, रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी। कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर कमरेहून अधिक पाणी। वाहन चालकासह नागरिकांची मोठी तारांबळ। एनडीआरएफ कडून सखल भागातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। वसईच्या सारजामोरी गावामध्ये पूरस्थिती। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मिठागरमध्ये अडकलेल्यांना सुद्धा सुरक्षित बाहेर काढलं। मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन खोळंबली। ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे सेवा विस्कळीत। रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी, तर घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत। कुर्ल्यामध्ये एमएसएफच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरनं वाढवली। क्रांतीनगर कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर।